रुई फाटा रोडवरील एका हॉटेलमध्ये लॉजिंग व्यवसायाच्या ठिकाणी कथितरित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणातील आरोपी संतोष सुरेश पाटील याला माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचने जामीन मंजूर केला आहे। या निर्णयामुळे गेल्या सुमारे 6 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला मोठा दिलासा मिळाला आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 824/2025 अंतर्गत संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यानंतर संतोष सुरेश पाटील याला अटक करण्यात आली होती आणि तो मागील 6 महिन्यांपासून कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट दीपक एम सुतार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर बाजू मांडली। सुनावणी दरम्यान त्यांनी प्रकरणातील विविध कायदेशीर मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। त्यानंतर सरकारी पक्षाचाही युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला। दोन्ही बाजूंचे म्हणणे, तपासाशी संबंधित कागदपत्रे आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार केल्यानंतर माननीय न्यायालयाने संतोष सुरेश पाटील यास योग्य त्या अटी शर्तींसह जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले। या प्रकरणाच्या कामकाजात ॲडव्होकेट दीपक एम सुतार यांना ॲडव्होकेट राजेश घोरपडे, ॲडव्होकेट जयदीप रासम तसेच ॲडव्होकेट रासम मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले।